हॅलो, प्लीज बसा. काय त्रास होतोय तुम्हाला? मला ना लास्ट 2-3 महिने झाले ना थोडंसं ब्लर दिसत आहे आणि कधीच असं थोडं पेन येतं, पाणी येतं. चष्मा वापरता तुम्ही? नाही, चष्मा सध्या काही वापरत नाही. आधी चेक केलेलं? नाही, चेक पण नाही, कारण कधी काही त्रास झालाच नाही ना. हे फर्स्ट टाइम आहे. 2-3 मंथ्स पासून ब्लर दिसतो. ठीक, आपण चेक करूया एकदा मशीनवर. इथे चेन ठेवा तुमचे आणि डोकं पुढे पट्टीला लावा. तुमच्या डाव्या डोळ्याने माझ्या उजव्या कानाकडे बघा, स्ट्रेट. ठीक आहे. जेवढं मी आता चेक केलं तेवढं तुम्हाला मोतीबिंदू वाटतो एका डोळ्यात. आपण एकदा ड्रॉप टाकून परत चेक करून घेऊ. ठीक आहे. 15-20 मिनिटं लागतील, मग परत चेक करू आपण. सो आपण ड्रॉप टाकलेले, त्यात तुमची बाहुली मोठी झाली, त्याच्याने आपल्याला मागचा पडदा पण क्लिअरली दिसतो आणि डोळ्याची जी लेन्स असते त्याचं स्टेटस व्यवस्थित कळतं. तर आता मी जेव्हा परत चेक केलं तेव्हा मला असं आढळलं की तुम्हाला उजव्या डोळ्यात मोतीबिंदू आहे, डाव्या डोळ्यात सुद्धा आहे, पण कमी प्रमाणात आहे. या लहान एजमध्ये, म्हणजे आता 40 आहे, सो एवढ्या लहान एजमध्ये होतं का? हो. तुम्हाला कोणत्या स्किन इन्फेक्शनसाठी वगैरे ऑइंटमेंट किंवा गोळ्या खूप काळासाठी चालू होत्या का? होत्या. ओके. आणि तुमचा उन्हात वगैरे जास्त काम असतं? नाही, एवढं नाही. माझं सगळं जे काम आहे ते ऑफिस रिलेटेडच आहे. ओके. तुमच्या फॅमिलीमध्ये दुसऱ्या कोणाला एवढ्या कमी एजमध्ये वगैरे मोतीबिंदू झाला का? तुम्हाला कधी लहानपणी मार लागलाय किंवा रिसेंटली कधी डोळ्याला मार लागला? काहीच नाही. ओके. जस्ट फक्त लास्ट माझं कम्प्युटर वर्क आहे, त्याच्यामुळे मला लास्ट 2-3 महिने झाले प्रॉब्लेम येत होता. सो आय थॉट की चेक केलं पाहिजे, म्हणून चेक करायला. ओके. सो मोतीबिंदू जो असतो बघा, ही डोळ्याची लेन्स असते इथे मागच्या बाजूला. तर मोतीबिंदूमध्ये काय होते, ती कडक होत जाते. तर हे टाईप्स आहेत वेगळे. तुमचा जो आहे तो ऑलमोस्ट अशा टाईपचा आहे. ते म्हणजे इथे जी लेन्स आहे ते तुम्हाला इथे ओपेक झालेलं आहे, त्यामुळे दिसत नाहीये, कारण लाईट पास होत नाहीये. तर ह्या वयामध्ये मोतीबिंदू होण्याचे 2-3 कारणं असू शकतात. एक म्हणजे UV रेज, ज्याला आपण म्हणतो, अतिसूक्ष्म रेज ज्या असतात त्या सनलाईटमध्ये किंवा मशीन्सवर वगैरे काम करताना ज्या सतत डोळ्यावर पडतात त्याच्यामुळे होऊ शकतो. किंवा एक्स्ट्रीम डिहायड्रेशन स्टेट असेल बॉडीची, की खूप दिवस पाणी नाही प्यायलं किंवा शॉकमध्ये गेलं तर त्याच्यामुळे होऊ शकतं. किंवा मार लागलाय डोळ्याला त्याच्यामुळे होऊ शकतं. काही जणांना कंजनायटल असतो, म्हणजे जन्मजातच मोतीबिंदू असतो, पण तो लहान वयात डिटेक्ट होऊन इमिजिएटली सर्जरी होते. किंवा जर लॉंग टाईमसाठी तुम्ही स्टिरॉइड्सवर असाल, युजली स्किन ॲलर्जीसाठी वगैरे ते जे ऑइंटमेंट्स देतात, गोळ्या देतात, त्याच्यात काही मात्रामध्ये असतात स्टिरॉइड्स, तर त्याच्यामुळे साईड इफेक्ट म्हणून मोतीबिंदू असू शकतो. तर ह्याचे ट्रीटमेंट म्हणजे आपण सर्जरी करतो. त्याच्यामध्ये आपण हा जो लेन्स आहे ज्याच्यावर ओपॅसिटी आली आहे तो काढून टाकतो लेन्स आणि एक नवीन लेन्स बसवतो, ट्रान्सपरंटवाली, ज्याच्याने तुम्हाला क्लिअर दिसायला लागते. ही एक 1 टाइम प्रोसिजर असते. तुम्ही लेन्स लावली की ते लाईफ लॉंग चालते. त्याच्याने तुम्हाला टाईप्स आहेत लेन्सचे, की लांबचं क्लिअर दिसतं, जवळचं दिसतं. पण जर मोतीबिंदू झाला तर त्याच्यावर उपचार म्हणजे सर्जरी करणं हेच आहे. अच्छा, म्हणजे सर्जरी करावीच लागणार? हो. आणि तुमचं कसं आहे की तो मध्यभागी आहे आणि असा पसरतोय, तर लवकर सर्जरी केलं तर बेटर राहतं. आणि सर्जरी केल्यानंतर मला दिसणार आणि आम्हाला चष्मा लागणार किंवा कसं काही असेल? जर तुम्ही मोनोफोकल लेन्स घेतली तर जवळचा थोडाफार चष्मा लागू शकतो, लांबचा एवढा नाही लागणार. अच्छा. आणि मग हे दुसऱ्या डोळ्यामध्ये तुम्ही म्हणाला ते कमी आहे? हो. ते कधी, म्हणजे कसं, त्याचं काही ह्याचा त्रास जास्त आहे? हो, ह्याचा त्रास पण आज ना उद्या होणारच आहे. सो आपण 1 वीकच्या गॅपमध्ये दुसऱ्या डोळ्याचं पण करू शकतो.